हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण शॉर्ट स्लीवचं फुगाबाही कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता इथे मी अस्तरवरती स्लीवचं परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे आणि हे आहे ब्लाऊजचं कापड। याला मी एकदा वन फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याला डबल फोल्ड करून अशा पद्धतीने ही स्लीव्स या कापडावरती ठेवत आहे, कारण मी दोन्ही स्लीवचं कटिंग सोबत करणार आहे। आणि आता फुगाबाही म्हटलं की आपण ज्या प्लेट्स टाकतो बाहीला त्यासाठी कापड एक्स्ट्रा लागतं, म्हणून मी ब्लाऊजचं कापड स्लीवच्या कापडपेक्षा एक्स्ट्राचं घेतलेलं आहे। आणि आता हे डबल इथे पहा, हे जे कापड आहे हे मी अशा पद्धतीने फोल्ड केलं आहे आणि मग त्याची पुन्हा एकदा डबल घडी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आणि मग स्लीव्ज मी त्यावरती ठेवून मधलं जे सेंटर आहे सेंटरपासून मी 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण 5 इंचाचं जे मधलं अंतर आहे तिथपर्यंत आपण प्लेट्स टाकणार आहोत। आता हे डबल फोल्ड केलेलं असल्यामुळे 5 + 5 10 इंच होईल आणि खाली जवळजवळ 1 ते 2 इंच एक्स्ट्राचं कापड ठेवून मी बाकीचं कापड हे कटिंग करून घेत आहे। हे अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं कापड आपण कटिंग करून घ्यायचं आहे। आता हे कटिंग झाल्यानंतर आता आपण हे जे फोल्ड केलेलं आहे कापड तिथे कटिंग न करता जे आपण डबल घडी केलेली होती इथे कट करायचे, पण त्याआधी आपण इथे सेंटर कट देऊन घेणार आहोत। दोन्ही स्लीव्जला खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने व्यवस्थित सेंटर कट देऊन घ्यायचे आहेत। त्याचबरोबर जिथे आपण 5 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे पण व्यवस्थित कट देऊन घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला हे कळेल की आपल्याला कट कुठपासून कुठपर्यंत प्लेट्स घालायच्यात आणि कुठे थांबायचं ते। आता इथे मी व्यवस्थित जिथे मार्किंग केलेलं आहे तिथे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने कट देऊन घेते, म्हणजे आपण स्टिचिंग करताना फार प्रॉब्लेम येणार नाही आणि सारखं मेजरमेंट घ्यावं लागणार नाही। त्यामुळे खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने पुन्हा डबल कट करून घ्यायचं आहे। आता हे कापड ओपन करून घ्यायचं आहे आणि जिथे आपण फर्स्ट फोल्ड दिला होता तो मधला फोल्ड आहे तो कट करायचा आहे, म्हणजे दोन्ही स्लीवचं कापड वेगळं होऊन जाईल आणि कटही बरोबर तुम्ही आता इथे पाहू शकता, तुम्हाला इथे 3 कट दिसतात। तर हा मधला जो आहे तो सेंटर कट आणि साईडचे 2 जे कट आहेत त्या पहिल्या कटपासून दुसऱ्या कटपर्यंत प्लेट्स टाकायच्या आहेत। आता हे कापड कट केल्यानंतर मी वरचा एक पार्ट आहे तो बाजूला ठेवते आणि एक पार्ट आहे त्याचं आपण आधी स्टिचिंग करून घेऊया। आता सुईच्या बाजूने प्लेट्स टाकायच्या आहेत आपल्याला कापडाच्या, तर आपण सुईच्या बाजूने प्लेट्स टाकण्यासाठी सुरुवात करूया। आता प्लेट्स टाकताना सेंटरपासून स्टार्टिंग न करता जिथं आपला पहिला कट आहे तिथपासून आपण प्लेट्स टाकायला सुरुवात करूया। हे अशा पद्धतीने एक एक छोटी छोटी किंवा तुम्हाला हवी तेवढी तुम्ही प्लेट्स घेऊ शकता, परंतु आता इथे शॉर्ट पफ स्लीव्ज आहे आणि पफ पण खूप छोटा हवा आहे, म्हणून मी अर्धा इंचावरतीच ह्या प्लेट्स टाकून घेत आहे। आता ह्या प्लेट्स टाकण्यासाठी मी छोटा स्क्रूड्रायव्हरचा वापर करून छोट्या छोट्या प्लेट्स एका टोकापासून आपण जे मेजरमेंट सोडलेलं होतं तिथपर्यंत टाकून घ्यायचं आहे। आता खालच्या बाजूनही मी प्लेट्स टाकत आहे। खालच्या बाजूने प्लेट्स टाकताना मात्र विरुद्ध दिशेला प्लेट्सचं तोंड आलं पाहिजे, म्हणजेच आता ह्या वरच्या प्लेटचं जर पुढच्या बाजूने तोंड असेल तर खालच्या प्लेट्स टाकताना त्याच्या विरुद्ध म्हणजेच मागच्या बाजूने प्लेट्सचं तोंड आले पाहिजेत, म्हणजेच त्याने पफ छान येतो। आता या प्लेट्स टाकून झाल्यानंतर मी अस्तर अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेत आहे। आता अस्तर ठेवताना अगोदर अस्तरवरती जिथे आपण स्लीवचं परफेक्ट कटिंग केलेलं आहे तिथे सेंटर कट व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। मग सेंटर कटवरती आपल्या प्लेट्स बरोबर सेंटरला जिथं सेंटर कट दिला आहे तो कट आणि आपल्या मेन स्लीवचा कट एका जागेवरती आला पाहिजे आणि मग हे अस्तर पूर्ण जोडून घ्यायचं आहे मेन ब्लाऊजच्या कापडला आणि जे काही एक्स्ट्राचं कापड उरेल ते कट करून घ्यायचं आहे। आता इथं स्टिचिंग करताना प्लेट्सचं फिनिशिंग बदलणार नाही याची काळजी घ्यायची। हे अशा पद्धतीने आता जे उरलेलं कापड आहे ते पूर्ण कटिंग करून घ्यायचं आहे। आता स्लीव्जला अजून छान लुक यावं म्हणून आपण मी साडीचं एक्स्ट्राचं थोडंसं कापड शिल्लक ठेवलेलं आहे त्यापासून आपण खाली बॉटम बनवणार आहोत।
अशा पद्धतीने जे साडीचं कापड आहे ते मी 2 इंचाची पट्टी इथे काढून घेतलेली आहे आणि ही पट्टी स्लीवच्या आतल्या बाजूने 1/4 इंच मार्जिन ठेवून मी जोडून घेत आहे। आता ही पट्टी पूर्ण उलटून घ्यायची आहे, त्यावरती परत एक दाबटीप द्यायची आहे। तुम्ही हवं तर ब्लाऊजचं मॅचिंग कापडही वापरू शकता, पण ही ते साडीचं कापड आणि ब्लाऊजचं कापड ह्याचं कलर कॉम्बिनेशन छान आहे, वेगवेगळं आहे, त्यामुळे मी ब्लाऊजला अजून सुंदर हटके लुक यावं म्हणून मी हे कापड इथे वापरत आहे। आता ही पट्टी फोल्ड केल्यानंतर अर्धा इंचचं जे मार्जिन घेऊन ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आहे आणि आता ही पट्टी पूर्ण अशा पद्धतीने दुमडून जिथे आपण अगोदर पट्टी दुमडताना आदली जी शिलाई आली होती 1/4 इंच त्यावरती ही पट्टी बरोबर व्यवस्थित ठेवायची आहे आणि त्यावरती पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची आहे। खूप सुंदर असा लुक स्लीव्जला येतो आणि एक सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार होते अशा पद्धतीने। आता एक्स्ट्राची जी पट्टीचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता सुंदर असं पफ स्लीव्ज तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।